आलं कुठून तुम्हाला अच्छा तुमच्या समोर येऊन इथे लपलाय दिसला नाही सगळं साफसफाई सगळे घर आहेत इकडे अख्खी घरांची लाईन आहे इकडे अख्खी घरांची नाही आहे पण या लाईनच्या पाठीमागे भरपूर मोकळा एरिया आहे साफ तिकडून तुमच्या इकडे लेनकडे येतो तर बघा इथे 4-5 कुंड्या ठेवल्यात आणि इथे खूप मोठा नाग आहे मित्रांनो बघा त्यांची अडचण काहीच नाहीये तरी पण थोडीशी जागा जरी भेटली तरी साप येऊन लपतात आता तुम्हाला दाखवते तो कसा लपलाय आणि आता मी ज्या एरियामध्ये आहे हा आहे खराडी बायपास एरिया हा खराडी बायपास एरिया आहे तुम्हाला देखील दिसला हेल्पलाईन नंबर देते दिसलेला तोंडाचा समोर ठेवायचं एकदा खाल्लेलं नाहीये बसलाय तो गारलेला निवांत कसे दिसतात स्केल पूर्ण उमटतात ते गव्हासारखे दाणे म्हणतो आपण ते आणि पूर्ण कुंड्या काढल्यात मी आणि तो किती छोट्या जागेत असं मुरायचा प्रयत्न करतोय दबायचा एवढ्या छोट्या जागेत एवढा मोठा नाग कसा बसतोय बघा आणि त्याच्या अंगावर पूर्ण असं आपले जे धान्य आहे गव्हाचं सेम तशा दाण्यांसारखी डिझाईन आहे आणि म्हणूनच याला हिंदीमध्ये गेहुवन असं नाव दिलेलं आहे मराठीमध्ये भारतीय नाग आणि याच सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा म्हटलं जातं आपल्या भागामध्ये जे काही विषारी साप आहे त्यांमधला हा एक नाग जातीचा विषारी साप जो की एक सुंदर फणा काढतो जो इतर सापांना काढता नाही फक्त नाग प्रजातीचे साप काढू शकतात आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुमच्या घराच्या आजूबाजूला अडचण ठेवू नका कुंड्या असतील थोड्याशा सुटसुटी ठेवा एकाच जागी अशा जमा करून ठेवू नका कारण जेणेकरून काय होतं कुंड्यांमध्ये बेडूक वगैरे येतात आणि थंड्यावाला मग त्यांच्या शिकारीच्या शोधात किंवा लपण्याच्या शोधात थंड्याच्या शोधात साप येत असतात तोंड बघायचं मला त्याने कुठे लपवून ठेवलंय हा इकडे तोंड येते कसा लपलाय एवढ्याशा जागेमध्ये एवढा मोठा नाग चॉकलेटी ब्राऊन काळपट रंगाचा तोंड बघा केवढे धामणीसारखे याचं तोंड धामांचं कसं बारीक असते तसं या नाग सापाचं तोंड असं भलं जाडचं जाड मोठं असते त्याला आता पूर्ण चांगली जाणवली माझी फर्स्टला ते लपतात दुसरे त्यांचा स्वभाव असा असतो एक तर ते पळतात हा येऊ दे आता इथे बसेल काय काय मी घाई नाही करू पकडता कुंडी वाढत आहे तर त्याला
ह्याचा प्रॉब्लेम हा आहे की मित्रांनो, त्याला एका डोळ्याने दिसत नाही तेव्हा इकडून सगळं दिसतंय, इकडून जास्त दिसत नाहीये. ठीक आहे, असो आपण पॅक करून टाकू, कारण नाग म्हणलं फणा येणारच आणि फणा पाहिलं की सगळेजण घाबरतात. जेवढा मोठा नाग तेवढा त्याचा फणा पण मोठा असतो. तर आता आपण काय करू, बॅग सेट करते इकडे आणि लगेच पॅक करू इथेच. केवढा उभा राहिलाय तो. काही कुंडे बाहेर टाकता काही वेळा. हा ना, ते काय कुंडे घ्या कुंडे घ्या बाहेर करतो. तर ह्या कुंडी कोणत्या कुंडीकडे, त्या कुंडीकडे काय चांगले वेगळ्या करून पकडलंच नाही ना त्याला, फक्त दिशा दाखवली. शेपटी बाहेर आहे ना. कोंडीतच आहे. आवाज लयच मोठा आहे याचा ना. साऊंड कसा आहे त्याला, द्या ना मंदिर पेडू करा. एवढीच जागेत लपला होता की जागा तरी मोठी. आवाज नाही नाही, डोळा मला तसं वाटलं पाठीमागे. गेला.